घरातील प्रत्येकाची काळजी घ्यायची, पण स्वतःच्या मनाचं काय? अनेकदा घर भरलेलं असूनही आपल्याला एकटं का वाटतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहिणींच्या याच एकटेपणावर आणि स्वओळखीवर मोकळेपणाने आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुमच्याशी मनापासून बोलायला आलेले आहे. आपली सकाळची सुरुवात होते ती रात्री झोपेपर्यंतचं कामाचं रुटीन हे चालूच असतं आणि सर्वांसाठी करता करता आपण पूर्ण थकून जातो. पण कधी कधी रात्र शांत झाल्यावरती एक प्रश्न मात्र आपल्या मनाला सतावतो. ते म्हणजे सगळे असूनही मी एकटीच का? सगळं असूनही मी एकटीच का? माझं अस्तित्व काय? आपल्या भरलेल्या घरात माणसं तर प्रत्येक असतात, खूप असतात, घरातील सदस्य असतात, पण तरीही आपल्या मनामध्ये कोलाहल चालू असते. पण कधीतरी मनात एक भयान अशा प्रकारची शांतता जाणवत असते की कुणीच आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखत नाही. मुलांना शाळेची चिंता असते, त्यांच्या कामात ते व्यस्त असतात. नवऱ्याला कामाची व्याप्ती खूपच असते, पण आपलं काय? आपण फक्त एक मशीन बनून राहिलो आहोत का? असा प्रश्न आपल्याला सतवतो. आपण एकटं पडलोय. हे एकटेपणा म्हणजे नक्की काय? माझ्या ताईंनो, आपण जबाबदारी निभावताना स्वतःला हरवून बसतो. आपल्या आवडीनिवडी, आपली स्वप्न, आपल्या अपेक्षा जुन्या कपाटात आपण बंदच करून ठेवतो. पण आपण फक्त गृहिणी नाही आहोत, तर आपल्याला पूर्ण घराचा आधारस्तंभ तर आपण आहोत. पण त्यासाठी आपल्याला स्वतःला एक भक्कम बनवावं लागेल. आपण असणं घरासाठी खूप मौल्यवान आहे. मग आता बदलायची सुरुवात आपल्याला करायलाच हवी. मग बदलाची सुरुवात करायची तर कुठून करायची? बघा, आता एकटेपणाला कंटाळण्यापेक्षा त्यावेळेचा उपयोग स्वतःला ओळखण्यासाठी करा. आपण उगाचच विचार करत बसतो. हा नाही बोलला, तो नाही बोलला, ही नाही बोलली. मग या फालतू गोष्टी अवॉइड करायला आपण शिकलं पाहिजे आणि या गोष्टी अवॉइड करून आपण काही गोष्टी करूया आणि काही गोष्टी ठरवूया आणि स्वतःला या एकटेपणापासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूयात. नंबर 1, नवीन शिका. काहीतरी नवीन शिकत राहा. यामध्ये काहीतरी वाचायला शिका, नवीन काहीतरी कौशल्य शिका, कोणते तरी ज्ञान घ्या, एखादा ऑनलाईन कोर्स करा आणि तुम्ही पुढे जा. तिथेच थांबू नका. या गर्दीतून बाजूला होण्यापेक्षा तिथेच ठाम राहा. काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मनातील विचार कागदांवर लिहित चला. नंबर 2, संवाद साधा. बघा, मी कायम सांगत आलेले आहे मैत्रिणींनो, तुमच्या कुटुंबाशी किंवा मैत्रिणींशी मनातल्या भावना मोकळेपणाने बोलायला शिका आणि मन आपलं हलकं करून घ्या. याच्यामुळे आपल्या मनातील भारसुद्धा हलका होतो आणि आपल्याला एकटेपणाची फिलिंग देखील येत नाही. आणि जर तुम्ही या एकटेपणावर खूप त्रासलेला असताल ना, तर मैत्रिणी बनवायला शिका आणि आपलं मन मोकळं होईल. आपण मनापासून बोलू शकतो, आपलं मनातलं काय असेल ते सांगू शकतो, मन व्यक्त करू शकतो ना. अशा मैत्रिणी तुम्ही आपल्या स्वतःसाठी नक्की तयार करा. नंबर 3, थोडा वेळ स्वतःसाठी काढा. बघा, दिवसभराच्या धावपळीत स्वतःसाठी निवांतपणा हवाच. हा निवांतपणा ठेवा. या वेळेत स्वतःचा छंद आवडीचा जोपासा, एखादं कौशल्य जोपासा. यामुळे आपला एकटेपणा आपल्याला जाणवणार नाही आणि आपण एकटे पडलेलीची भावना देखील होणार नाही. या वेळेत स्वतःसाठी जो आपण वेळ देतो ना, तो वेळ तुम्हाला एकटेपणाची भावना अजिबात होऊन देणार नाही. एकटेपण हे तेव्हाच वाटते जेव्हा आपण आपली आवड बाजूला ठेवतो. प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो. मग अशा वेळी हा वेळ स्वतःला बेटर फील करण्यासाठी नक्की वापरा. नंबर 4, बघा, एकटेपणा की एकांतपणा हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. एकटेपणा चांगला की एकांतपणा चांगला ते तुम्हाला सांगते. बघा, एकटेपणा जेव्हा आपण एकटे पडलेल्याची भावना आपल्याला होती ना, तो एकटेपणा. आणि एकांतपणा म्हणजे जेव्हा आपल्याला निवांत असा वेळ मिळतो आणि हवा देखील असतो ना स्वतःसाठी, तो झाला एकांतपणा. बघा, आपल्याकडे जी भावना असते ना, ती एकटेपणाची आहे की एकांताची हे अगोदर आपण शोधायला पाहिजे. एकटेपणा हा एकटे पडल्यावर होतो. मग अशा वेळी मनाला विरंगुळा मिळवणाऱ्या गोष्टी करायला नक्कीच हव्यात. आणि एकांतपणा म्हटला तर जेव्हा निवांत स्वतःसाठी वेळ काढायचा असतो आणि तो वेळ मिळतो, तो झाला एकांत. आणि हा एकांत थोडासा आपल्याला हवाच ना. याने आपल्या विचारांना स्पष्टता देखील येते. पण एकटेपणा मनाला पकडून टाकतो. म्हणूनच एकटेपणा आल्यावर आपल्याला तो पूर्णपणे दूर घालवायचा. यासाठी आपण आवडीच्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत जेणेकरून आपला एकटेपणा दूर होईल. आणि मित्रमैत्रिणी सुद्धा नक्की बनवल्या पाहिजेत. यातून आपला एकटेपणा सुद्धा आपल्याला वाटणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची प्रगती करण्याकडे लक्ष द्या. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास
आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा गृहिणी फॅशन लाईफ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा.